Okay, in last lecture we learn a second method to find the SCF, as well as we learn relation between given two numbers and LCM and SCF. So we first number into second number, that means product of two numbers. First number into second number is equal to LCM into SCM. म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले मसावी, आणि त्याचं व्हेरीफाय केलं आपण. ते हे सूत्र आपण अभ्यासलं आणि त्या सूत्राचा पडताळा पाहिला होता बघा. त्यासाठी तुम्हाला मी 13 मधलं प्रश्न दुसरा सांगितला होता घरच्या अभ्यासामध्ये. इन द प्रॅक्टिस सेट 13 क्वेश्चन नंबर 2 त्याचा पडताळा घ्यायचा होता. आपण वाटलं तर आणखी एक गणित घेऊ. समजा 15 आणि 60 आहे बघा. यू हॅव टू व्हेरीफाय. तुम्हाला पडताळा घ्यायचा आहे सूत्राचा. 15 चे फॅक्टर पाडा, अवयव पाडा, 16 चे पाडा. 3 5 5 1 2 8 2 4 2 दुने आणि 2, बरोबर आहे का? मग 15 काय होईल? 3 गुणिले 5 16 आहे का 60? तो 60 इज देयर मार्क्स. 12 25 आहे ना. 60 ला 5 ने भागलं 12 येतं. 2 7 12 परत 2 त्रिक 6 3 1 3. 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता बघा बरं का, कॉमन फॅक्टर 3 इथं आहे, इथे आहे, 5 पण आहे, संपले. म्हणजे एससीएफ ज्याला मसावी म्हणतो आपण, कोण कोण आहे? 3 गुणिले 5 झालं. आता एलसीएम ज्याला लसावी म्हणतो, त्यासाठी मसावी लिहायचं आधी. एससीएफ राहिले कोण कोण राहिले? 2 आणि 2. 15 गुणिले 4 60 आला बघा, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, जर दोन संख्या दिलेल्या असतील, लहान आणि मोठीला भाग केला, स्मॉल नंबर डिवाइड्स किंवा डिवाइजर बिग नंबर, लहान मोठ्याचा अवयव आहे 15 चौक 60. जो बिगर नंबर इज कॉल्ड, म्हणजे याचा अर्थ मोठी संख्या होईल एलसीएम, लहान संख्या होईल एससीएम. मोठी संख्या मसावी असेल आणि लहान संख्या लसावी असेल. आता हे तुम्हाला पडताळून पाहिजे, हा फॉर्म्युला आहे. त्यासाठी आधी तुम्ही काय केलं? फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर, किंवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या 15, दुसरी संख्या 60. 15 7 90, 900 आलं. आता एससीएम गुणिले एलसीएम, मसावी गुणिले लसावी, तो पण 15 गुणिले 60 आले का? 900. आणि मग हे लिहायचं. हेन्स पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी, किंवा फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर इज इक्वल टू एलसीएम इंटू एससीएम. त्याच पद्धतीने घरच्या अभ्यासामध्ये आपण एक पद्धत पाहिली होती, भागाकार पद्धत, बरोबर आहे का? डिव्हिजन मेथड टू फाइंड द एससीएफ, मसावी काढण्याची भागाकार पद्धती. आणि बाय युजिंग दॅट रिड्यूस द गिवन फ्रॅक्शन, दिलेला अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या, हे पण पाहिलं होतं. त्याचं एखादं उदाहरण घेऊयात बघा. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 12 मधले प्रश्न दुसरा सांगितला होता. 275 भागिले 525 आणि 161 भागिले 69. बघा, आधी आपण मोठ्या संख्येला लहान संख्येने भागू. 275 चा दुप्पट केला तर 550 होईल, त्यामुळे 1 चाच भाग जाईल. 7 आणि 5 12, 250 येते. आता ह्याने याला भागायचं. 275 भागिले 250, 1 चाच जाईल. 250 ला 25 ने भागायचं. 25 1 25, शून्य आलं बघा. त्यावेळेस जो डिवायझर आहे किंवा जो भाजक आहे, बाकी शून्य आल्यानंतर, रिमाइंडर शून्य आल्यानंतर ही जी संख्या आहे, हा
त्याचा मसावी असतो, एससीएफ असतो. मग तुम्ही म्हणणार एससीएफ किंवा मसावी 25. आणि मग ह्याने या दोघांना भागायचं आणि त्याला म्हणायचं रिड्यूस. 25 ने भागलं, याला पण 25 ने भागलं. बघा 275 ला 25, 25 एक 25, 25 एक 25 आणि 525 ला पण 25 ने भागायचं. 25 दुने 50. जो भागाकारी तो मांडायचा. तसंच हे बघा 161 मोठी संख्या भागिले छोटी संख्या दुप्पट केल्यावर मोठी होईल. नाही 69 गुणिले 2 9 18 20 12 नाही होणार. 2 चा भाग जाईल 8 3 11 2 आलं बघा. आता 69 ला 23 ने भागलं. 23 त्रिक 69 मला बरोबर आहे. बाकी शून्य आले रिमाइंडर 0. हे काय आलं एससीएफ मसावी. आणि याने या दोघांना भागायचं. 169 भागिले 169 भागिले 23 आणि 69 भागिले 23. आता बघा 161 सॉरी. आता 23 च्या पाड्यामध्ये बघा 7 ने म्हणा 7 त्रिक 21 7 14 16 आणि 23 त्रिक 69 आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत भाग आपला झाला होता. नाव नेक्स्ट टॉपिक. याच्यामध्ये याचा उपयोग करून काही वर्ड प्रॉब्लेम एचसीएफ आणि एससीएफ चा काही ठिकाणी उपयोग केला जातो. कुठे कुठे केला जातो तर पहा. आता आपलं 13 पर्यंत संपलंय. 21 पानावर द यूज ऑफ एचसीएम अँड एससीएफ लसाई मसावीचा उपयोग. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा. पेज नंबर 21 21 पानावर या सगळ्यांनी. त्याच्यामध्ये मराठीमध्ये असं आहे. दुकानात 450 ग्रॅम जॅमची लहान बाटली 96 रुपयाला आहे. 450 ग्रॅमची बरं का. आणि 600 ग्रॅमची 124 रुपयांना आहे. मग 450 ची 96 ला आणि 600 ग्रॅमची 124 रुपयांना आहे. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे. किती किती ग्रॅम आहे म्हणे 450 आणि 600. आता इंग्लिश मध्ये बघा. शॉप सेल्स 450 ग्रॅम बॉटल ऑफ जॅम फॉर 96 रुपीज and bigger bottle of 600 gram for 124 rupees. Which bottle is more profitable to buy? कोणती more profitable असेल. आता 400 450 ग्रॅम आणि 600 ग्रॅम याचे फॅक्टर काय होतील बघा बरं. 5 9 45 18 95 3 7 18 3 2 3 1 5 1 5 5 2 5 0 0 परत 5 2 10 5 4 20 3 8 24 2 4 8 2 2 4. मी काय केलं फक्त फॅक्टर पाडले. आणि 600 चे फॅक्टर. ओके 7 च्या खाली गुणा करा. 5 5 ओके 5 5 3 3 3 आहे का अगेन नाही 2 आहे बघा. म्हणजे एससीएम मसावी 5 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 25 गुणिले 6 150 आहे बरं का. आणि एलसीएम 150 गुणिले किंवा लसावी 150 गुणिले कोण कोण आहे 3 आणि कोण कोण आहे 2 गुणिले 2 3 गुणिले 6 6 गुणिले 12 0 12 25 7 12 6 18 बरोबर आहे का बघा. सुयल सेम आहे 18 कळतंय का.
मग आता तुम्ही कसं करू शकता हे LCM 1800 म्हणजे याला किती निवडा लागेल तेव्हा 1800 होईल 450 ला किंवा जाऊ द्या 450 मध्ये हे बघा किती गजल आहे 55 75 75 150 गुणिले 3 म्हणजे 450 आहे हे फॅक्टर समजले का तुम्हाला फॅक्टर पार्ट इथपर्यंत आलं का मला असं वाटतं LCM किंवा मसावी पण कळला असेल 150 आलेला बरोबर आहे का मग ह्या दोन संख्या मसावीच्या रूपात मांडता येतील का तुम्हाला म्हणजे 450 कसं येईल 150 गुणिले 3 600 कसं येईल 150 गुणिले हे दोघं जण आहे ना 4 बरोबर आहे का मग कसं करणार लक्षात नाही येते का SCF च्या स्वरूपात लिहा किंवा LCM काढून जमेल का बघा बरं चार म्हणजे 96 ओके आणि 603 किती आहे 124 गेले 3 सो आय थिंक so it is more forward आता हे गणित तुम्ही कसं सोडू शका थोडस डोकं चालवायचं थोडस बघा 150 आलं काय आलं SCF आलं म्हणजे मी काय काढला मसावी काढला मसावी SCF आता SCF वरनं आता मराठी मांडणी कशी करणार बघा लहान बाटलीतील आता SCF 150 बघा मग मराठीमध्ये लहान बाटलीतील 150 ग्रॅम काय 150 ग्रॅम जॅमची किंमत लहान बाटलीमध्ये किती होतं किंमत 96 रुपये होती 450 ची मग 150 ग्रॅमची किंमत किती होईल 96 भागिले 3 का बरं 96 भागिले 3 केलं 450 चं 150 आलं ना अरे 450 भागिले 150 15 3 हे तिप्पट आहे ना हे तिप्पट झालं 450 म्हणजे तिप्पट आहे 150 त्याच्या 1/3 आहे म्हणून 96 3 ने भागलं 3 त्रिक 9 3 दुने 6 रुपीस आणि मोठ्या बाटलीतील 150 ग्रॅमची किंमत आता मोठ्या बाटलीतील 150 ग्रॅम जॅमची किंमत काय मोठ्या 600 4 ने भागावं लागेल केवढ्याला बसत होते ते 124 रुपयाला बरोबर आहे 124 भागिले 4 4 त्रिक 32 रुपये स्वस्त का 31 रुपये स्वस्त 31 रुपीज म्हणून उत्तर काय द्यायचंय की 600 ग्रॅम जॅमची बाटली खरेदी करणं फायदेशीर आहे आता इंग्लिश मध्ये कसं लिहिणार ही लहान बाटलीतील 150 ग्रॅमची इन स्मॉल बॉटल in small bottle cost of 150 gram jam किंवा in small bottle 150 gram of jam cost is equal to 96/3 is equal to 32 he said तसंच in big bottle in big bottle काय लिहिणार 150 ग्रॅम ऑफ जॅम कॉस्ट
124 upon 4 31 इज आन्सर. आणि स्वस्त 31 रुपयाला पडलं नाही 32 रुपयाला पडलं म्हणजे स्वस्त आहे म्हणून उत्तर लिहून टाकणार काय. इट इज मोर प्रॉफिटेबल टू बाय द 600 ग्रॅम बॉटल ऑफ जाम. थोडस बघा मराठीवाल्यांना लगेच कळेल पण सेमीवाल्यांना थोडस चढ जाईल समजायला. आता सोडून दिला दुसरं गणित बघा. दुसरं 1728 आणि 1135 आहे मला वाटतं. हा आता असे एक्झाम्पल सोडवायला एलसीएम फार उपयोगाचा पडतो. कसा पडतो बघा. आपण काही लोक काय करतात याने इकडे खाली वर गुंतात आणि याने इकडे खाली वर गुंतात. भागून आकार करायचा बेरीज करायची. मग 28 35 गुणिले 28 8 45 24 4 28 35 गुणिले 70 0 8 980 होईल. 17 5 85 17 51 59 11 88 22 30 595 308 8 5 13 या अशा पद्धतीने 903 भागिले 980 मला वाटतं 3 ने भाग जातो काय ना 3 ने नाही भाग जात. कितीने भाग जातो बघा याला 2 3 12 9 8 17 3 ने नाही जात. भाग कशाने जाईल बघा. सात तो बघू आपण. 7 1 7 7 2 14 7 9 63 7 1 7 7 4 28 7 0 0 झालं. ही आपली अशी पद्धत असते काहीची. म्हणजे इकडच्या छेदाने इकडे खालीवर गुणा इकडच्या छेदाने किंवा तिरकस गुणाकार करतो. 17 गुणिले 35 17 गुणिले 35 झाली 11 गुणिले 28 आणि भागिले 28 गुणिले 35 अशा अपूर्णांकाची बेरीज करण्याची पद्धती असते. ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन. ओके. पण जर का आपण या भागांचा लसावी काढला आता तुम्हाला दुसरी पद्धत पण नाही. 2 गुणिले 14 2 गुणिले 2 गुणिले 7 आणि 35 5 7 35 दोन्हीकडे काय सारखं आहे 7. मग एचसीएफ किंवा मसावी 7 आला. लसावी म्हणजे एलसीएम 7 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 14 10 140. मग आता काय करू शकतो आपण बरोबर का. एलसीएम घ्यायचं 140. आता या 28 किती 140 बघा म्हणजे 140 ला 28 ने भागा. 28 पंच 140 आहे मला वाटतं. 48 बरोबर. म्हणजे 28 ला खाली 5 नाही गुणा वर 5 नाही गुणा. आणि 35 किती 140 35 चौके वाटतं. म्हणजे 35 ला खाली 4 नाही गुणा वर 4 नाही गुणा. हे आलं 140 17 5 85 11 44 आणि हे आलं 104 वरती 140. सो डिनॉमिनेटर इज सेम. 85 प्लस 44 हा 9 डायरेक्ट आन्सर आलं बघा 129 अपॉन 140. मग अशी आपलं आन्सर आलं होतं 903 अपॉन 980 काय आलं होतं बघा असं. आणि मग याला आपण 7 ने भागलं मग घेऊन आलं. मग हे अवघड पडतं हे सोपं पडतं. म्हणून डिनॉमिनेटर सेम करायला आपण काय काढायला पाहिजे एलसीएम काढतो. काय काढतो एलसीएम. समजा 4 अपॉन 8 4 अपॉन 9 आणि 3 अपॉन असं केलं बघा. 9 च 3 into 3 आणि 3 into 7 एससीएफ म्हणजे मसावी किती आला 3 आणि लसावी म्हणजे एलसीएम
3 गुणिले 3 गुणिले 7 63 आला. मग आता कसं करणार? 9 7 63 ना. मग 9 गुणिले 7 म्हणजे हा जो आहे ना एलसीएम तो छेद आला पाहिजे, छेद डिनॉमिनेटर आला पाहिजे. इथे 63 9 7 63 आणि 21 63 येण्यासाठी 21 3 63 खाली 3 ने गुणलं म्हणून वर 3 ने, खाली 7 ने गुणलं म्हणून वर 7 ने. 63 आलं का? 4 7 चौक 28 3 2 6 3463. अशा पद्धतीने कळलं का नाही? अशी ऍडिशन आपण करताना एलसीएम चा उपयोग करतो. दॅट इज द यूज ऑफ एलसीएम. हा एलसीएम चा उपयोग आहे. म्हणजे थोडक्यात ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन वी मस्ट यूज द एलसीएम. यू हॅव टू फाइंड एलसीएम ऑफ डिनॉमिनेटर्स. खालच्या ज्या संख्या आहेत यांचा एलसीएम काढायचा आणि तो आला पाहिजे खाली. छेदाचा लसावी काढायचा आणि त्या पद्धतीने छेद समान करून सोडवायचं. ही पद्धत आपण वापरत असतो. त्याला छेदाचा लसावी काढणं असं म्हणतात. पुढचं एक्झाम्पल बघा. मराठीमध्ये वाचतो आधी. एका संख्येला अनुक्रमे 8 10 12 14 8 10 12 आणि 14 एका संख्येला अनुक्रमे 8 10 12 14 या संख्यांनी भागले असता, म्हणजे या चारही संख्येने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. चौघांनी भागलं की बाकी 3 उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती? तर ती लहानात लहान संख्या शोधायची की जिला चौघांनी भागलं तरी बाकी 3 आली पाहिजे. Listen, on the dividing the certain number 8 10 12 14 by 8 10 12 14 the remainder is always 3 which is the smallest such number. मग जेव्हा असा smallest such number काढायचा असतो you have to find LCM. लसावी काढायचा आणि given number is equal to LCM plus remainder. लसावी अधिक बाकी राहायची 3 आलेली आणि जी बेरीज आहे ही होईल दिलेली संख्या गिवन नंबरवर गिवन नंबर. बघा चौघांचाही एलसीएम आपण बरोबर काढू. पण हे पहा तुम्हाला एक पद्धत सांगितलेली आहे. परत एकदा सांगतो. फर्स्ट फाइंड एलसीएम ऑफ 8 10 12 14. प्रथम 8 10 12 14 7 लसावी काढू. आता बघा बघा 2 ने भाग. 2 चौक 8 2 पच्चे 10 2 7 12 2 7 14 याला 2 ने भाग करतो. 2 ने 4 याला जात नाही, याला असंच ठेवायचं. ज्याला भाग जात नाही तो तसाच ठेवायचा. 2 त्रिक 6 याला भाग जात नाही असाच. आता 2 5 3 7 2 5 7 3 7 ऑल आर द प्राइम नंबर्स. सगळ्या मूळ संख्या आहेत बघा. यांना कोणीच भाग जात नाही. हे असंच ठेवू शकता आणि मग इथून या सगळ्यांचा गुणाकार किंवा तुम्ही असं करू शकता. परत 2 ने भागू. 2 1 2 5 तसाच 3 तसाच 7. आता 5 ने भागू. हा 1 तसाच 5 1 5 3 7. आता 3 ने भागू. हा 1 तसाच 1 तसाच 3 1 हा 7 तसाच. आता 7 ने भागू. 1 तसाच 1 तसाच 1 तसाच आणि 1 आलं सगळं 1 1. ह्याच्या संख्या आहेत. इट इज एलसीएम. लसावी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 2 गुणे 4 4 गुणे 8 8 पंचे 40 आणि 7 त्रिक 21 हा शून्य असाच आणि 21 चौक 84. दॅट इज द एलसीएम. मग म्हणायचं गिवन नंबर बरोबर एलसीएम प्लस रिमाइंडर. दिलेली संख्या बरोबर लसावी अधिक बाकी 840 आणि अधिक 3. दॅट इज आवर गिवन नंबर. ही आपली दिलेली संख्या असेल 843. बरोबर आहे का? बघा अशा पद्धतीने तुम्ही अशी उदाहरणं सोडू शकता. प्रॅक्टिस सेट 14 मधलं 4थं गणित तुम्ही सोडू शकता. हे 5 संख्या अजून एक संख्या येईल. भागाकार काढाय का? हे अवयव काढण्याचं 2 ने भागलं 4 ला ज्याला भाग दिला परत 2 ने भागलं 1 पर्यंत
इथपर्यंत सगळ्यांना भाग केला म्हणजे 4 त्याचा काय माहिती का? मसावी. करेक्ट. म्हणजे काय? एससीएम. पण त्याची काही गरज नाही. मग आता हे 2 ने भागून एवढं आलं, परत 2 ने भागलं तर 1 आलं, यांना कोणी भाग जात नाही असंच ठेवलं. इथं 5 आहे म्हणून 5 ने भागलं, हे झालं 1 असाच, 5 1 हे दोघं असेच. ज्याला भाग जात नाही तो तसाच ठेवायचा. कळलं ना? आता फाइंड एलसीएम ऑफ 16, 20 आणि 80. 16, 20 आणि 80. आता बघा 16, 20 आणि 80 तिघांचा एलसीएम काढायचा आहे. आता जर तिघांना तुम्ही भागलं, तिघांचा एलसीएम सगळंच काढता. मसावी काढायचं, सॉरी लसावी काढायचा. लसावी 2 8 16 2 1 आणि हे 2 4 8 2 0 0. बरोबर आहे का? परत 2 ने भागतो. 2 4 8 2 5 10 2 2 4. बरोबर आहे का? परत 2 ने भागतो. 2 2 4 याला भाग जात नाही, याला भाग जातो. परत 2 ने भागतो. 2 1 2 हा 5 असा 2 5 10. आता 5 5 म्हणजे 5 ने भागतो. हे असं राहिले, असं हे असं. एलसीएम 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. या सगळ्यांचा गुणाकार 2 2 4 4 2 8. तिघांचा गुणाकार 8 आणि या दोघांचा गुणाकार 10. सो इट इज एलसीएम. ऑब्झर्व दॅट एक्झाम्पल 16, 20 and 80. The LCM of that three number is 80. तिघांचा LCM किती आहे? 80 आहे. तुमच्या लक्षात आलं का? तिघींमध्ये 16 85 20 चौक 80. Remaining two are the divisor of the bigger number. तिघांपैकी दोघं जण याचे डिवायझर आहेत. So that's why 80 is a LCM. 80 हा त्याचा लसावी झाला. नेहमी लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्येला जर इतर दोन संख्यांनी भाग जात असेल तर ती मोठी संख्या त्याचा लसावी असते, एलसीएम असते. तर अशा पद्धतीने आणखी एक लेखी उदाहरणे बघा. यू कॅन सॉल्व दॅट एक्झाम्पल. तुम्ही सोडवा 23 पानावर वरती आहे बघा. श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणाहून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. एकाच वेळेस पळायला सुरुवात करतात. अनुक्रमे 16, 24 आणि 18. अनुक्रमे 16, 24, 16, 24 आणि 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. पहिल्याला 16 मिनिटं लागतात, दुसऱ्याला 24 आणि तिसऱ्याला 18 मिनिटं लागतात. तर ते तिघेही कमीत कमी किती वेळानंतर? जण कमीत कमी म्हणजे पहिला जण पोहोचेल, नंतर दुसरा पोहोचेल आणि मग तिसरा जाईल. मग कमीत कमी वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील. मग ती वजन कधी जमा होती? इंग्लिश मध्ये श्रेया, शलाका अँड स्नेहल स्टार्ट्स रनिंग फ्रॉम द सेम पॉइंट ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ॲट द सेम टाइम. वर्तुळाकार ट्रॅकला पळायला सुरुवात केली एकाच वेळीस आणि कंप्लीट 1 लॅप ऑफ द ट्रॅक. आणि त्याचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी टेक 16 मिनिट, 24 मिनिट अँड 18 मिनिट. 16, 24 आणि 18 मिनिटं ते प्रत्येकी लागतो. व्हॉट इज द शॉर्टेस्ट पिरियड? कमीत कमी किती वेळेत? इन विच दे विल रीच द स्टार्टिंग पॉइंट टुगेदर. कमीत कमी किती वेळेमध्ये ते तिघ जण एकत्र येतील. म्हणजे तुम्हाला याचा काय काढायला लागेल परत? एलसीएम म्हणजे लसावी. 2 8 16 2 1 2 4 2 9 18. परत 2 ने भाग देतो. 2 4 8 2 7 12 याला भाग जात नाही. परत 2 ने भाग देतो. 2 2 4 2 3 6 याला भाग जात नाही. परत पुन्हा 2 ने भाग देतो. 2 1 2 याला जात नाही, याला जात नाही. मला असं वाटतं 3 ने भाग जाईल. 3 1 3 3 त्रिक 9. परत 3 ने भाग जाईल. हा एक असाच, हा एक असाच, हा एक असाच. एलसीएम म्हणजे लसावी. सगळ्यांचा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 गुणिले 4 4 8 8 गुणिले 16 3 त्रिक 9 16 9 144 मिनिट आहे. मिनिट. आता याचं तासात रूपांतर करावं लागेल. तासात रूपांतर करायचं म्हणजे 60 ने भागायचे. म्हणजे 144 ला 60 ने भागा. 60 गुणिले 120 म्हणजे हे झाले तास आणि हे आले मिनिट. सो दे विल कम टुगेदर in 45 minutes or
2 hours and 24 minutes. ते 144 मिनिटांनी एकत्र येतील किंवा 2 तास 24 मिनिटांनी एकत्र येतील. या ठिकाणी आपण थांबू. प्रॅक्टिस सेट 14 मधील प्रश्न पहिला तुम्हाला जमणार आहे, दुसरा एचसीएफ आणि एलसीएफ काढता येईल, तिसऱ्यामध्ये एलसीएम काढता येईल. मराठीमध्ये बघा, पहिला सोपा आहे, दुसऱ्यामध्ये लसावी मसावी काढता येईल, तिसऱ्यात लसावी काढायचं आहे फक्त. चौथं प्रकारचं मी आता घेतलंच आहे, रिड्यूस द फ्रॅक्शन म्हणजे संक्षिप्त रूप द्या, भागाकार पद्धत वापरून मसावी काढायचं आहे म्हणजे एचसीएफ काढायचं सोडवायचं आहे. त्यानंतर 6वं गणित एलसीएम अँड एचसीएम ऑफ 2 नंबर्स ऑफ 4, 3, 3. वाटलंच तर या प्रकारचं गणित मी पुढच्या तासाला घेतो आणि मग पुढचं प्रकार सुरू करतो वाटलंच तर. पुढचे 4 गणित नंतर समजून देतो मी. ओके, थांबूया. धन्यवाद.